स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका विडंबनात्मक काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवल्यानं सांगलीत शिवसैनिक आक्रमक झाले। शिवसेनेच्या वतीनं सांगली शहरातील जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसैनिकांकडून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यात जोडे मारून आंदोलन करत कुणाल कामरा यांचा निषेध करण्यात आला। यावेळी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, रावसाहेब घेवारे, किरण राजपूत, महिला आघाडी प्रमुख रुक्मिणी आंबिगिरे, सुखदेव काळे, संदीप लाटे आदी शिवसैनिक उपस्थित होते। कॉमेडीच्या नावावर कायम ट्रॅजेडी उभी करणारा हा कुणाल कामरा खऱ्या अर्थानं त्याने ज्या पद्धतीनं या आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचं उत्तर आमच्या शिवसैनिकांनी मुंबई या ठिकाणी दिलेच, परंतु शिवसैनिक सांगलीतले सुद्धा या ठिकाणी संतापलेले आहेत। खऱ्या अर्थानं अशा विकृत भूमिकेने बोलणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात शिवसेना कायम तत्परतेने कार्यरत राहिलेली आणि त्या अर्थी जर या ठिकाणी पाहिलं तर आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्या विरोधात जेवढ्या विरोधकांनी बोललं गद्दार, परंतु ते खरे ठरले या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचे आधार आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने त्यांनी काम करून या राज्यामध्ये त्यांना मिळालेल्या पदाची उंची त्यांनी वाढवून ठेवली आणि अशा चांगल्या सक्षम नेतृत्वाच्या विरोधात वक्तव्य करताना या सुपारी बहादरानं रात्री 12 वाजता ज्या या राज्यातल्या नेत्याला ट्विट करून ही माहिती दिली याच्यावरून लक्षात येते की हा सुपारी बहादर आहे। याने सुपारी घेतलेली आहे की एकनाथजी शिंदे साहेब यांचा नावाविरुद्ध पुढे काहीतरी चुकीचं वक्तव्य करायचं। अशाला धडा जशाच तसा या ठिकाणी सांगलीकरांनी शिकवलेला आहे, परंतु आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की याच्या पुढे जे कोणी असं वक्तव्य करेल त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी ग्वाही या सांगली जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी देतो। आज आम्ही या ठिकाणी त्याचा प्रतिकात्मक पुतळा उभा करून त्याला पायाने तुडवलेलं आहे। खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्षात असल्यामुळं कायदा सुव्यवस्थेची काळजी या ठिकाणी घेत अत्यंत चाकूरपणाने आंदोलन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आमच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की ते आम्ही शब्दात किंवा कुठल्या कृतीतून व्यक्त करू शकत नाही, परंतु कायद्याचं भान ठेवत या ठिकाणी आम्ही नियमोचित या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। परंतु असं जर वक्तव्य यापुढे कुठल्याही नेत्यानं, कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यानं किंवा अशा कॉमेडियन करणाऱ्या लोकांनी जर केलं तर त्याला शिवसेना जवळच्या धडा शिकवेल।